विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण इयत्ता 5वी घटक नंबर 5 अपूर्णांक आणि अपूर्णांकमध्ये भाग 2. इन दिस व्हिडिओ वी लर्न 5th मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 5 फ्रॅक्शन अँड ऑल कन्सेप्ट अबाउट फ्रॅक्शन. लेट स्टार्ट पार्ट नंबर 2. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन. इन दिस व्हिडिओ वी लर्न ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन म्हणजेच समछेद अपूर्णांकांची बेरीज. समछेद अपूर्णांकाची बेरीज अतिशय सहज आणि सोपा, आणि बरेच विद्यार्थ्यांना याची बेरीज सुद्धा तोंडी येते. तर पाहूया या महत्त्वाच्या भागाविषयी लगेच. फॉर एक्झाम्पल 4/7 प्लस 2/7. तर या ठिकाणी डिनोमिनेटर सेम आहे. इफ डिनोमिनेटर सेम दे इज कॉल्ड लाईक फ्रॅक्शन. जर छेद समान असेल तर त्याला आपण समछेद अपूर्णांक असं म्हणतो. सम म्हणजे सारखा आणि छेद म्हणजे छेद. समान छेद असेल तर त्यांची बेरीज कशी करायची पहा. जो छेद आहे तो छेद जशाला तसा लिहा आणि फक्त अंशाची बेरीज करा. मीन्स ओनली ॲडिशन ऑफ न्यूमरेटर मीन्स 4 + 2. तर याचं उत्तर येईल 4 आणि 2 6 आणि छेदामध्ये 7. इतकी सिंपल पद्धत आहे. छेद समान असेल तर फक्त अंशाची बेरीज करायची आहे. आणखी यावरील एक उदाहरण पाहूयात आपण. 9/12 प्लस 7/12 इज इक्वल टू लाईक फ्रॅक्शन. डिनोमिनेटर सेम, देन write 12 and addition of 9 + 7 is equal to 16/12. वन मोर क्वेश्चन. आणखी एक प्रश्न घेऊयात आपण. 4/11 अधिक 10/11. छेद समान आहे. अंशाची बेरीज करूयात आपण. 4 अधिक 10 छेदामध्ये 11. उत्तर येईल 14/11. तर ही कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. आणखी एक कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे, म्हणजे ते जर छेद आणि अंश दोन्ही पण सारखा असेल म्हणजे 5/5 तर याची किंमत नेहमी 1 असते हे लक्षात ठेवा. मीन्स व्हेन न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर आर इक्वल देन इट्स व्हॅल्यू ऑलवेज 1. आणखी एखादं उदाहरण पाहूया आपण. 9/9 9/9 इज इक्वल टू ऑलवेज 1. तर हे आपल्याला माहिती असावं. तर यावरच आधारित आपल्याला पुढील प्रॅक्टिस सेट पाहायचा आहे. प्रॅक्टिस सेट और प्रॉब्लेम सेट 20 लगेच. इन प्रॉब्लेम सेट 20 तर या ठिकाणी उदाहरण संग्रह 20 मधील पहिलाच प्रश्न आहे आपल्याला. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे ॲड म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ॲडिशन करायची आहे. तर पहिला प्रश्न आहे आपला 1/5 अधिक 3/5. तर याचं सोल्युशन अगदी एका सिंगल ओळीमध्ये तुम्ही लिहू शकतात. 1/5 अधिक 3/5 बरोबर 1 आणि 3. 1 अधिक 3 छेदामध्ये 5 जशाला तसं, आणि 1 आणि 3 म्हणजे 4/5. यानंतर दुसरा प्रश्न आहे 2/7 अधिक 4/7 बरोबर 2 आणि 4 ची बेरीज करूयात आपण. 2 अधिक 4 छेदामध्ये 7. 2 आणि 4 6 आणि छेदामध्ये 7. यानंतर पुढील प्रश्न 7/12 अधिक 2/12. 7/12 अधिक 2/12 बरोबर 7 आणि 2 म्हणजे 7 अधिक 2 छेदामध्ये 12. 7 आणि 2 हे झालं 9 आणि छेदामध्ये 12. त्यानंतर पुढील प्रश्न 2/9 अधिक 7/9. तर 2 आणि 7 म्हणजेच 2 अधिक 7 छेदामध्ये 9. 2 आणि 7 9 छेदामध्ये 9 आणि याची किंमत असते 1. म्हणजे दोन्ही उत्तर बरोबर आहेत, पण दोन्ही किमती जर सेम असतील तर उत्तर येतं 1. यानंतर पाहूया पुढील प्रश्न.
3/15 अधिक 4/15. तर या ठिकाणी अगदी सिंपल वे आपण लिहू शकतो. 3/15 प्लस 4/15 इज इक्वल टू 3 प्लस 4/15. 3 plus 4 is equal to 7/15. Then next question. 2/7 plus 1/7 plus 3/7 and its solution simply way you can write as 2/7 plus 1/7 plus 3/7. Denominator equal, so addition of numerator 2 plus 1 plus 3/7, 2 plus 1 plus 3 6/7. This is the correct answer. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. 2/10, 4/10, 3/10, so is equal to 2 plus 4 plus 3/10. 2 आणि 4 6 आणि 3 9, 9/10. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन. 4/9 and 1/9. So 4/9 plus 1/9 is equal to 4 plus 1/9 is equal to 4 plus 1 5/9. Next. 5/8 अधिक 3/8. 5 आणि 3 छेदामध्ये 8. 5 आणि 3 ची बेरीज झाली 8/8 आणि बरोबर 1च. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर दुसरा प्रश्न आहे. मदर गिव 3/8 ऑफ गवा टू मीना अँड 2/8 ऑफ गवा टू गीता. व्हॉट पार्ट ऑफ गोवा डीड सी देम ऑल टुगेदर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे मदर गेव 3/8 पार्ट टू मीना, म्हणजेच आईने एक पेरू आणलेला आहे आणि या पेरूमध्ये मीनाला जो भाग मिळाला आहे, मीनाला मिळालेला आहे 3/8 आणि गीता 2/8. तर एकूण किती भाग दोघींना मिळाला असं विचारलेलं आहे. एकूण म्हणजे यांची बेरीज करायची आहे. एकूण पेरू और टोटल गवा 3/8 प्लस 2/8. 3 प्लस 2/8 इज इक्वल टू 5/8. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा. मराठीमध्ये सुरुवातीला प्रश्न वाचतो. एका मैदानाचा 3/4 भाग 5वीच्या मुलांनी व 1/4 भाग 4थीच्या मुलांनी स्वच्छ केला, तर त्या मैदानाचा एकूण किती भाग स्वच्छ झाला. मीन्स सेम क्वेश्चन इन इंग्लिश मीडियम. द गर्ल्स ऑफ स्टँडर्ड 5 क्लीनड 3/4 ऑफ द फील्ड while the boys cleaned 1/4. What part of the field was cleaned all together. म्हणजे या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार गर्लने जी पार्ट क्लिअर केलेला आहे, गर्ल्स 3/4 अँड बॉईज 1/4. सो टोटल पार्ट 3/4 प्लस 1/4 is equal to 3 plus 1/4. 3 plus 1 means 4/4 is equal to 1. Means total ground they are cleaned. संपूर्ण मैदान त्यांनी क्लीन केलेलं आहे. तर या पद्धतीने आपण लाईक फ्रॅक्शनची ॲडिशन हा भाग पाहिलेला आहे. यानंतर आपण समजून घेणार आहोत सबट्रॅक्शन ऑफ लाईक फ्रॅक्शन. सबट्रॅक्शन ऑफ लाईक फ्रॅक्शन म्हणजेच समछेद अपूर्णांकाची वजाबाकी.
तर समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी हा पण कन्सेप्ट इतका सोपा आहे की ज्या पद्धतीने आपण बेरीज केलेली आहे त्याच ठिकाणी फक्त आपल्याला वजा हे चिन्ह वापरायचं आहे. म्हणजे जर आपण एक उदाहरण पाहिलं, उदाहरणात 7/5 मायनस 3/5 इज इक्वल टू, डिनोमिनेटर सेम, छेद समान आहे, तर अंशाची वजाबाकी करा, 7 - 3 छेदामध्ये 5 आणि उत्तर येईल 4/5. अगदी सिंपली वे तुम्ही हे उदाहरण सोडवू शकतात. 9/11 वजा 2/11 बरोबर 9 - 2 छेदामध्ये 11 जशाला तसं, 9 मधून 2 गेले 7 आणि छेदामध्ये 11. तर यावरच आधारित आपल्याला उदाहरण संग्रह 21 मधील प्रश्न सोडवायचे आहेत. प्रॉब्लेम सेट 21 आणि प्रॉब्लेम सेट 21 मध्ये जे प्रश्न दिलेले आहेत ते अतिशय सोपे. 5/7 वजा 1/7. तर या ठिकाणी पहा, 5/7 वजा 1/7, 5 वजा 1 छेदामध्ये 7, 5 मधून 1 गेलं 4 आणि छेदामध्ये 7 ॲज इट इज. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. 5/8 वजा 3/8, 5/8 वजा 3/8, 5 वजा 3 छेदामध्ये 8, 5 मधून 3 गेले 2 छेदामध्ये 8. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. पुढील प्रश्न आहे 7/9 वजा 2/9. तर पहा, 7/9 वजा 2/9, 7 वजा 2 छेदामध्ये 9, 7 मधून 2 गेले 5 छेदामध्ये 9. सेम क्वेश्चन हियर. नेक्स्ट 8/11 minus 5/11. So subtract first numerator 8 minus 5 and denominator as it is 11. So here 3/11 is the correct answer. Next 9/30 minus 4/30. So its solution as like 9/30 minus 4/30, 9 minus 4 upon 13 is equal to 5/13. Next 7/10 minus 3/10, 10 equal 7 minus 3 upon 10, 7 minus 3 4/10. Next question 9/12 and 2/12. 9/12 minus 2/12 is equal to 9 minus 2/12. 9 minus 2 means 7/12. Next question 10/15 minus 3/15. 10 minus 3/15. 10 minus 3 means 7/15. नेक्स्ट क्वेश्चन. तर या ठिकाणी जो दुसरा प्रश्न आहे, जो दुसरा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, 7/10 ऑफ वॉल इज टू बी पेंटेड. रामू वॉज पेंटेड 4/10 ऑफ इट. हाऊ मच मोर नीड्स टू बी पेंटेड. म्हणजेच एका भिंतीचा 7/10 इतक्या भागापैकी 4/10 इतका भाग रामूने रंगवलेला आहे. म्हणजे 7/10 भाग रंगवायचा होता, त्यापैकी 4 भाग रामूने रंगवला, तर अजून किती भाग रंगवायचा राहिलेला आहे. सो 7/10 minus 4/10 is equal to 3/10. So we can write here 3/10 part more needs to be painted. म्हणजे आणखी 3/4 भाग रंगवायचा राहिला आहे. यानंतर पाहूया आपण पुढील भाग लगेच. यानंतर पुढील भाग आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन
ऑफ अनलाईक फ्रॅक्शन म्हणजेच भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी. भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी. तर एक उदाहरण पाहूयात आपण. भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी मीन्स ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन 4/5 प्लस 3/10. हिअर द डिनोमिनेटर इज डिफरंट सो इट्स कॉल्ड ॲज अनलाईक फ्रॅक्शन. तर या ठिकाणी छेद वेगवेगळे आहेत म्हणून याला आपण भिन्न छेद अपूर्णांक असं म्हणतो. भिन्न छेद अपूर्णांक. तर याची बेरीज करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर याचा छेद समान करून घ्यायचा आहे म्हणजे यांना लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. म्हणजे सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला, अनलाईक टू लाईक करून घ्यावं लागेल. म्हणजेच भिन्न छेद चे समछेदमध्ये रूपांतर करायचं आहे. भिन्न छेद असेल तर त्याला समछेदमध्ये रूपांतर करायचं आहे. आता आपण कन्व्हर्टिंग अनलाईक फ्रॅक्शन टू लाईक फ्रॅक्शन हा भाग पाहिलेला आहे, त्याचाच वापर या ठिकाणी आपण करणार आहोत. तर या ठिकाणी पहा 4/5 अधिक 3/10. 5 आणि 10 एकाच पाड्यातील आहेत म्हणजे याला जर आपण असं लिहिलं 4/2 छेदामध्ये 5/2 अधिक 3/10 तर हा फ्रॅक्शन होईल 4 दोन्ही 8 5 दोन्ही 10 अधिक 3/10. छेद समान झाला म्हणजेच आपण डायरेक्ट 8 अधिक 3 छेदामध्ये 10 बरोबर 11/10 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, अनलाईक फ्रॅक्शनला लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, भिन्न छेद अपूर्णांकाला समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. आणि रूपांतर कसं करायचं हा भाग आपण यापूर्वी पाहिला होता, त्याचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकतात आणि अगदी सहज गणित सोडवू शकतात. तर ही झाली पहिली मेथड ज्यामध्ये छेद समान करून आपण बेरीज करतो. दुसरी एक मेथड तुम्हाला शिकवणार आहे. या ठिकाणी पहा हेच गणित कसं सोडवायचं. 4/5 अधिक 3/10 दोन्ही पद्धती तुम्हाला माहिती असाव्यात. तर या ठिकाणी 4 आणि 10चं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 10 चौक 40 अधिक 3 आणि 5चं तिरकस गुणाकार 5 गुणिले 3 15 आणि छेदामध्ये या दोन्हीचा गुणाकार 5 10 50 इथं लिहा. तर उत्तर येईल 40 अधिक 15 55/50. आता या ठिकाणी दिसायला उत्तरं तुम्हाला वेगवेगळी दिसतात, लक्षात घ्या. हे आहे 11/10, हे आहे 55/10, पण दोन्हीची किंमत सारखी आहे कारण हे दोन्हीही इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहेत. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे सममूल्य अपूर्णांक. जसे की 1/2 बरोबर 2/4 हे जसे इक्विव्हॅलंट आहेत तसे म्हणजे हे उत्तरं जरी दिसायला वेगळी दिसली असली तरी दोन्हीची किंमत तीच आहे. तर यापैकी कोणतीही मेथड तुम्ही वापरू शकतात. आता हेच उदाहरण आपण वजाबाकीसाठी सुद्धा समजून घेऊयात. तर वजाबाकी कशी करायची अनलाईक फ्रॅक्शनची, तर एक उदाहरण घेऊयात आपण. 7/9 वजा 3/8. तर या ठिकाणी पहा तुम्हाला छेद समान करावे लागतील. पहिल्या मेथडनं आपण सोडवूयात छेद समान करणे. तर या ठिकाणी छेद समान करण्यासाठी तुम्ही काय करता, 9 आणि 8 आहे तर 8नी या पूर्ण अपूर्णांकाला गुणता तुम्ही. 7/9 गुणिले 8 गुणिले 8 वजा 3/8 या अपूर्णांकाला या छेदाने गुणूयात 9 गुणिले 9. तर हा जर गुणाकार केला तर 7 गुणिले 8 7 56 छेदामध्ये 9 गुणिले 8 72 वजा 9 त्रिक 27 आणि छेदामध्ये जर गुणाकार केला हा तर या ठिकाणी 9/8 72 म्हणजे छेद समान झालेला आहे. तर आपण 56 वजा 27 छेदामध्ये 72 लिहूयात. आता या ठिकाणी वजाबाकी करत असताना 16 मधून 7 गेले 9
हातचे 1 3 15मधून 3 गेले 2 29/72. तर हे उत्तर तुम्हाला येतं. तर ही पद्धत आहे छेद समान करणे. म्हणजे या ठिकाणी आपण तर हेच गणित दुसऱ्या पद्धतीने जर आपण सोडवलं तिरकस गुणाकार कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडवा 7/9 वजा 3/8 बरोबर तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी 8 आणि 7चा गुणाकार करायचा. लक्षात घ्या क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्हाला क्रॉस म्हणजे असं तर या ठिकाणी हेच क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 × 8 7 8 56 वजा 9 × 3 27 छेदामध्ये 9 × 8चा गुणाकार करा 9 8 72. तर या ठिकाणी 56 मधून 27 जर वजा केले तर उत्तर येतं 29/72. कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकतात ॲडिशन सबट्रॅक्शन करत असताना. एक तर छेद समान करणे मीन्स कन्वर्ट इन लाईक फ्रॅक्शन किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन या दोन्हीही पद्धती तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेल्या आहेत बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी. तर यावरच आधारित आपण पाहूयात पुढील प्रॅक्टिस सेट और प्रॉब्लेम सेट 22. तर यानंतर पाहूया आपण प्रॉब्लेम सेट 22 आणि यामधील महत्त्वाचे प्रश्न. तर प्रॉब्लेम सेट 22 मध्ये पहिलाच प्रश्न आहे 1/8 अधिक 3/4. तर हे 1/8 अधिक 3/4 याला जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर 2 6 आणि 4 2 8 होईल. छेद समान झाला 8 आणि 8. या ठिकाणी 1 अधिक 6 छेदामध्ये 8 बरोबर 7/8. यानंतर पुढील प्रश्न 2/21 अधिक 3/7 एकाच पाड्यातील आहेत. तर 2/21 अधिक या पूर्णांकाला आपण 3 न गुणाकार करूयात. 3 त्रिक 9 3 7 21 छेद समान झाला म्हणजेच 2 अधिक 9 बेरीज करूयात अंशाची छेदामध्ये 21 आणि उत्तर येईल 11/21. यानंतर पुढील प्रश्न 2/5 अधिक 1/3. तर पहा टू सॉल्विंग दिस क्वेश्चन 2/5 प्लस 1/3. तर या ठिकाणी डायरेक्ट तिरकस गुणाकार करून सोडूया. 3 × 2 3 2 6 अधिक 5 × 1 5 1 5 आणि छेदामध्ये या दोन्हीचा गुणाकार 3 × 5 15 बरोबर 6 आणि 5 11/15. नेक्स्ट क्वेश्चन 2/7 प्लस 1/2. तर इक्वल फ्रॅक्शन करूयात आपण या ठिकाणी म्हणजे डिनोमिनेटर सेम करूयात. तर 2 ने या पूर्णांकाला गुणूयात 2/7 गुणिले 2 गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 7 गुणिले 7 म्हणजे या छेदाने या पूर्ण अपूर्णांकाला आणि या छेदाने या पूर्ण अपूर्णांकाला गुणाकार केलाय. तर 2 2 4 7 2 14 अधिक 7 1 7 2 7 14 4 अधिक 7 म्हणजेच 11/14. नेक्स्ट क्वेश्चन पुढील प्रश्न आहे 3/9 अधिक 3/5. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 5 3 5 15 अधिक 9 त्रिक 27 आणि छेदामध्ये 9 × 5 म्हणजे 45. तर या ठिकाणी बेरीज 15 अधिक 27 म्हणजेच 42/45. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण दुसरा प्रश्न सबट्रॅक्शन. तर या ठिकाणी सबट्रॅक्शन करत असताना पहिलाच प्रश्न दिलेला आहे आपणास 3/10 वजा 1/20. तर गुणिले 2 आणि गुणिले 2 करूयात. 3 2 6 10 2 20 वजा 1/20 6 वजा 1 छेदामध्ये 20 करूयात. तर या ठिकाणी उत्तर येईल 5/20. यानंतर पुढील प्रश्न 3/4 वजा 1/2. टू कन्वर्ट इन लाईक फ्रॅक्शन मल्टिपल इंटू 2 मल्टिपल इंटू 2 3/4 मायनस
2/4 is equal to 3 minus 2/4. So 3 minus 2 is equal to 1/4. Then next question. Question number 3. 6/14 minus 2/7 is equal to 6/14 minus 2/7 multiple 2 while making equivalent fraction 4/14 and is equal to 6 plus 4/14 is equal to 10/14. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. 4/6 वजा 3/5 बरोबर 4/6. या ठिकाणी याच्या डिनोमिनेटरनं म्हणजे छेदानं याला गुणूयात समुच्छेद अपूर्णांक होण्यासाठी. वजा 3/5 याला आपण या छेदाने गुणूयात डिनोमिनेटरने 6 तर 4×5 20/30 वजा 3 संग 18 5 30 म्हणजेच 20 वजा 18 छेदामध्ये 30 बरोबर 2/30. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इन क्वेश्चन नंबर 5 2/7 minus 1/4 doing cross multiplication 4 into 2 8 minus 7 into 1 7 and 4 into 7 into 4 28. So is equal to 1/28. This is the correct answer. तर या पद्धतीने आपण हा भाग पाहिलेला आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट पार्ट. पुढील भाग आहे अ फ्रॅक्शन ऑफ अ कलेक्शन अँड अ मल्टिफिकेशन ऑफ अ फ्रॅक्शन. म्हणजेच अपूर्णांकाचं एकत्रितपणे करणे किंवा चित्ररूप माहिती किंवा अनुभव आणि समूह यांचा गुणाकाराच्या संदर्भामध्ये काही कन्सेप्ट आपल्याला पाहिजेत. तर लक्षात घ्या. सपोज दॅट सिम्पली वे सम प्रॉब्लेम्स वी हॅव टू सी. या ठिकाणी समजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हे टोटल 12 गोट्या आहेत असं समजूयात आपण. गोट्या मार्बल 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 आउट ऑफ या जेवढ्या आहेत त्या टोटल किती आहेत. टोटल इज इक्वल टू 12. याच्या जर आपल्याला अर्ध्या घ्यायच्या असतील 1/2 किंवा 1/3 तर ते कसं घेतो पहा. 1/3 ऑफ 12 इज इक्वल टू म्हणजे 1/3 म्हणजे काय 3 समान भाग करायचे आणि त्यापैकी एक घ्यायचा. तर या ठिकाणी पहा हा एक पार्ट होईल, हा दुसरा आणि हे तिसरा. तर हे 3 समान भाग झाले. याचे 3 समान भाग. एकूण 12 मार्बल 3 ऑफ 12 म्हणजेच या ठिकाणी 12/1/3. तर हे टोटल 12 होते. आता हे 3 समान भाग केलेत कारण डिनोमिनेटरला 3 आहे आणि त्यापैकी एक भाग घ्या. तर या एक भागामध्ये किती आहेत 1 2 3 4. या भागामध्ये 1 2 3 4 1 2 3 4. तर याचं उत्तर असेल 4 4 म्हणजेच 1/3 12/1/3 म्हणजे 4 किंवा 1/3 ऑफ 12 इज इक्वल टू 4. तर हीच संकल्पना घेऊन आपल्याला पुढील प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे. उदाहरण संग्रह प्रॉब्लेम सेट. तर हे लक्षात ठेवा. पट किंवा मल्टिपल ऑफ या संकल्पनेतून काही उदाहरण आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिला प्रॉब्लेम सेट आहे. प्रॉब्लेम सेट 23. व्हॉट इज द 1/3 ऑफ ईच ऑफ द कलेक्शन गिवन बिलो. म्हणजे खालील प्रत्येक समूहाचा 1/3 म्हणजे किती हे आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी 15 पेन्सिल दिलेला आहे. 15 पेन्सिल
तर त्याचा 1/3 म्हणजे काय 1/3 गुणिले 15, 3 एक 3, 3 5 15 म्हणजेच 5 म्हणजे आपण असं लिहू शकतो 1/3 ऑफ 15 पेन्सिल इज इक्वल टू या पद्धतीनं. तर या ठिकाणी हा जर प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला याच पद्धतीनं सोडवायला असेल. 21 बलून्स आपण असं लिहू शकतो 1/3 ऑफ 21 बलून्स इज इक्वल टू किंवा इज इक्वल टू खाली लिहिलं तरी चालेल 1/3 गुणिले 21, 3 एक 3, 3 7 21 बरोबर 7. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे 3 चिल्ड्रन 9 मुले. तर या ठिकाणी 9च्या हे मराठीमध्ये जर सोडवायचं असेल तर 9 मुलाच्या 1/3. तर या ठिकाणी 9 मुलाच्या 1/3 म्हणजे आपण असं लिहू शकतो 9 गुणिले 1/3. तर 3 याला भागायचं आहे 3 एक 3, 3 त्रिक 9 म्हणजे उत्तर येईल 3. त्यानंतर पुढचं आहे 18 बुक्स म्हणजे 18 पुस्तकाच्या 1/3 गुणिले या ठिकाणी 18 गुणिले 1/3 करूयात. 3 एक 3, 3 संग 18 म्हणजेच उत्तर येईल 6. तर ही पद्धत लक्षात ठेवा 1/2, 1/3. अँड नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द 1/5 ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. सो फर्स्ट ऑफ ऑल यू राईट. तर खालील सर्वांच्या 1/5 म्हणजे किती. तर लक्षात ठेवा 1/5 ऑफ 20 रुपीज. तर हे आपण असं लिहू शकतो 1/5 ऑफ म्हणजेच गुणाकार आणि हे 20, 5 एक 5, 5 चोक 20 म्हणजे 4 रुपये. त्यानंतर नेक्स्ट 1/5 ऑफ 30 किलोमीटर. तर हे 1/5 गुणिले 30, 5 एक 5, 5 सक 30 म्हणजेच 6 किलोमीटर. 1/5 ऑफ 30 किलोमीटर. यानंतर 50 लिटर. तर हेच मराठीमध्ये सोडवायचं असेल तर 15 लिटरच्या 1/5 म्हणजेच 15 गुणिले 1/5, 5 एक 5, 5 त्रिक 15 म्हणजेच 3 लिटर. त्यानंतर 25 सेमीच्या 1/5. तर हे सोडवायचं असेल तर तुम्हाला 25 गुणिले 1/5, 5 एक 5, 5 5 25 बरोबर 5 सेमी. तर अगदी सिंपल थीम आहेत. या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. यानंतर थर्ड क्वेश्चन पाहूयात. खालील संख्येचा अपूर्णांक एवढा भाग काढा. तर दिलेली माहिती अशी आहे 2/3 ऑफ 30 म्हणजेच 2/3 गुणिले 30. तर 3 एक 3, 3 एक 3 आणि हे 0. तर या ठिकाणी 2 आणि 10 यांचा गुणाकार करायचा असतो. 2 गुणिले 10 बरोबर 20. यानंतर पुढील प्रश्न 7/11 ऑफ 22. तर या ठिकाणी 7/11 ऑफ म्हणजेच गुणाकार 22. 11 एक 11, 11 दोन्ही 22 आणि 7 गुणिले 2 7 मल्टिपल 2 इज इक्वल टू 14. यानंतर पाहूया पुढील प्रश्न 64च्या 3/8. हाच प्रश्न आपण मराठीत सोडवून घेऊयात. 64च्या 3/8. 64 गुणिले 3/8, 8 एक 8, 8 8 64 आणि 8 गुणिले 3 बरोबर 24. त्यानंतर पुढचा आहे 65च्या 5/13. तर 65 गुणिले 5/13, 13 एक 13, 13 5 65 आणि 5 गुणिले 5 बरोबर 25. तर अगदी सहज आणि सिंपल पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आजच्या घटकातील महत्त्वाची आणि शेवटची कन्सेप्ट मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय.
तर मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय, ही संकल्पना समजून घेत असताना विद्यार्थी मित्रांनो यानंतर पाहूया आपण मिक्स्ड कन्सेप्ट. यालाच आपण संयुक्त पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणतो. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि त्यालाच मिक्स्ड फ्रॅक्शन असं म्हणतात. तर मिक्स्ड फ्रॅक्शन ही संकल्पना काय आहे हे समजून घेऊयात. तर पहा, मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये इंटिजर्स अँड फ्रॅक्शन बोथ नंबर्स आर अपियर. म्हणजेच सो मिक्स्ड फ्रॅक्शन इन दिस फ्रॅक्शन सपोज 2 + 1/3. तर या ठिकाणी हे पूर्ण संख्या आहे, त्याला आपण इंटिजर असं सुद्धा म्हणतो, किंवा हा पूर्णांक आहे 2 आणि हा जो आहे तो आहे अपूर्ण, म्हणजेच फ्रॅक्शन किंवा अपूर्णांक आहे. तर हे दोन्ही एकत्रित आपण असं लिहू शकतो 2.1/3. तर यासारख्या अपूर्णांकाला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणतो. तर यामध्ये याचं जर उदाहरण पाहायचं असेल आपणास तर समजा 1.1/2. याचा अर्थ काय होतो पहा, समजा एक पूर्ण तुम्ही एक भाकर घेतलेली आहे जेवण्यासाठी आणि दुसरी भाकर अर्धी घेतलेली आहे. तर एक भाकर पूर्ण खाल्ली तुम्ही आणि दुसरी अर्धी खाल्ली, तर दोन्ही मिळून किती खाल्ली, तर दोन्ही मिळून 1.1/2 मीन्स 1 इंटिजर 1/2, 1 and 1/2 या पद्धतीने पण याचं वाचन केलं जातं. यालाच मराठीमध्ये दीड असं सुद्धा म्हटलं जातं, दीड, आणि इंग्लिशमध्ये 1.5. तर या प्रकारचे जे काही फ्रॅक्शन आहेत यालाच आपण मिक्स्ड फ्रॅक्शन असं म्हणतो. मिक्स्ड फ्रॅक्शन. तर या मिक्स्ड फ्रॅक्शनचं आपणास अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं ही पण आपण संकल्पना या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी इम्प्रॉपर फ्रॅक्शन याचा अर्थ नेमका काय होतो हे आपण समजून घेऊयात. मिक्स्ड फ्रॅक्शन टू इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, तर अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे. अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर म्हणजे मिक्स्ड फ्रॅक्शनचे इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये रूपांतर. सपोज दॅट एक फ्रॅक्शन आहे 7 इंटिजर 3/4. तर याचा अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं पाहूयात. तर 4 × 7 या दोन्हीचा गुणाकार करायचा, म्हणजेच 4 × 7 अधिक हे न्यूमेरेटर /4 इज इक्वल टू 4 × 7 28 + 3/4 इज इक्वल टू 31/4. म्हणजेच हा आहे मिक्स्ड फ्रॅक्शन. आणि हा आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन यालाच मराठीमध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणतात. पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आणि या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असं म्हणतात. अंशाधिक. तर याचं नाव अंशाधिक का आहे किंवा याला आपण अंशाधिक का म्हणतो, तर या ठिकाणी पहा, या प्रकारच्या अपूर्णांकामध्ये अंश हा 31 आहे, या ठिकाणी 4 आहे, म्हणजे 31 ऑलवेज ग्रेटर दॅन 4. म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा म्हणून त्याला अंश अधिक. छेदापेक्षा अंश मोठा
मीन्स न्यूमरेटर इज ऑलवेज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर, सो इट्स कॉल्ड इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आणखी एक उदाहरण पाहूया आपण याचं. 5 इंटिजर 1/4 इज इक्वल टू, तर 4 × 5 प्लस 1/4 इज इक्वल टू 4 × 5 20 प्लस 1/4 इज इक्वल टू 21/4. आणखी एक उदाहरण घेऊयात आपण. 9 इंटिजर 2/3, सो हिअर 9 × 3 प्लस 2/3, 9 × 3 इज इक्वल टू 27 प्लस 2 इज इक्वल टू 3 इज इक्वल टू 29/3. तर आपण या प्रकारची उदाहरणं तोंडी सुद्धा सोडवू शकतो. म्हणजेच 9 त्रिक 27, 3 नम्म 27 अधिक 2 29/3. तर या प्रकारे आपण मिक्स्ड फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये रूपांतर कसं करायचं हे शिकलेलं आहे. यानंतर आपण शिकूयात इम्प्रॉपर फ्रॅक्शन इंटू मिक्स्ड फ्रॅक्शन. म्हणजेच अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर. अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर मीन्स इम्प्रॉपर फ्रॅक्शन इंटू मिक्स्ड फ्रॅक्शन. तर याचं एक उदाहरण पाहूयात. 25/6. तर आता हे सोडवत असताना काय करायचे आपल्याला, 25/6 करायचं आहे. 6 चौक 24, या ठिकाणी उरेल 1, तर हे आहे बाकी. आणि भागाकार कितीचा बसला, 4चा, म्हणून हे लिहायचं 4 आणि बाकी 1/6. कारण या बाकीला आणखी 6 भागना शिल्लक आहे, म्हणून हे 1/6 या पद्धतीने लिहिता येतं. आणखी एखादं उदाहरण पाहूया आपण. 17/3, सो डिवायडेड 17 डिवायडेड बाय 3, सो 3 5चा 15 रिमेन्स 2 अँड द क्वेश्चन बिकम 5. So question write first 5 remains 2/3 because 2 also remains divided by 3. So its fraction 5 integer 2/3. म्हणजेच 25/6 बरोबर 4.1/6. याचं तुम्ही पुन्हा मिक्स्डमध्ये केला तर 6 चौक 24 अधिक 1 25 मीन्स 6 4चा 24 प्लस 1 25/6. यालाच आपण 3 5चा 15 प्लस 2 17/3 किंवा 5 इंटिजर 2/3 या पद्धतीने हे सोडवू शकतो. आणखी एक नमुना उदाहरण पाहूया आपण. 20/6, सो डायरेक्टली बाय ओरली 6 3चा 18 रिमेन्स 2/6. देन नेक्स्ट 50/9, 9 5चा 44 रिमेन्स 5, 9 5चा 45 रिमेन्स 5, 5 इंटिजर 5/9. तर तुम्हाला स्वाध्यायामध्ये काय करायचं आहे पहा. आजचा जो स्वाध्याय असणार आहे तुम्हाला, तर या स्वाध्यायामध्ये मिक्स्ड फ्रॅक्शन टू इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये काही गणित तुम्हाला सोडवायचे आहेत. तर तुम्हाला मिक्स्ड फ्रॅक्शन देतो मी. 7 इंटिजर 1/2, 9 इंटिजर 3/4, 11 इंटिजर 2/5, 7 इंटिजर 4/5, 4 इंटिजर 1/3, 6 इंटिजर 2/7. तर हे सर्व इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहेत. याचं मिक्स्ड फ्रॅक्शन आहेत. म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. आणि याच्या उलट आपण प्रश्न पाहणार आहोत, तो म्हणजे
इम्प्रॉपर फ्रॅक्शन टू मिक्स्ड फ्रॅक्शन, तर हे सर्व 6 गणित लिहून घ्या आणि नक्की सोडवा. यानंतर आपण पाहूयात पुढचा प्रश्न, तो म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शन टू मिक्स्ड फ्रॅक्शन. म्हणजेच हे जर आपण मराठीमध्ये याचा अर्थ पाहिला तर अगदी सरळ अशा पद्धतीने लिहिता येतो आपण, अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. तर याची तुम्हाला फक्त 5 उदाहरणं देणार आहे. 25/8, 16/7, 30/9, 18/5 and 5th question 35/9. तर इतके प्रश्न सोडवा. यापूर्वी आपण यावरची उदाहरणं तुम्हाला सोडवून दिलेली आहेत. तर आपल्या पुस्तकामध्ये यावरील पुढील स्वाध्याय दिलेला नाही किंवा यावरचे कोणतेही प्रश्न दिलेले नाहीत, त्यामुळे आपण हा जाणीवपूर्वक स्वाध्याय दिलेला आहे. तर हा स्वाध्याय नक्की सोडवा. आणि हा म्हणजे जर हा स्वाध्याय सोडवला आणि तुम्हाला जर वाटलं की मला पाठवावेत उत्तरं, तर 8856 046 142 या नंबरला तुमचं नाव, वर्ग आणि तुमचा पत्ता टाकून मला याची उत्तरं पाठवू शकतात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. यानंतर पुढील भाग आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन. म्हणजेच भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी. भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी. तर एक उदाहरण पाहूयात आपण. भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी मीन्स ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अनलाईक फ्रॅक्शन. 4/5 प्लस 3/10. हिअर द डिनोमिनेटर इज डिफरंट, सो इट्स कॉल्ड ॲज अनलाईक फ्रॅक्शन. तर या ठिकाणी छेद वेगवेगळे आहेत म्हणून याला आपण भिन्न छेद अपूर्णांक असं म्हणतो. भिन्न छेद अपूर्णांक. तर याची बेरीज करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर याचा छेद समान करून घ्यायचा आहे. म्हणजे यांना लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे सुरुवातीला काय करावं लागेल, आपल्याला अनलाईक टू लाईक करून घ्यावं लागेल. म्हणजेच भिन्न छेद चे समछेदमध्ये रूपांतर करायचं आहे. भिन्न छेद असेल तर त्याला समछेदमध्ये रूपांतर करायचं आहे. आता आपण कन्वर्टिंग अनलाईक फ्रॅक्शन टू लाईक फ्रॅक्शन हा भाग पाहिलेला आहे, त्याचाच वापर या ठिकाणी आपण करणार आहोत. तर या ठिकाणी पहा, 4/5 अधिक 3/10. 5 आणि 10 एकाच पाड्यातील आहेत. म्हणजे याला जर आपण असं लिहिलं 4/2 छेदामध्ये 5/2 अधिक 3/10, तर हा फ्रॅक्शन होईल 4×2 8, 5×2 10 अधिक 3/10. छेद समान झाला म्हणजेच आपण डायरेक्ट 8 अधिक 3 छेदामध्ये 10 बरोबर 11/10 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, अनलाईक फ्रॅक्शनला लाईक फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, भिन्न छेद अपूर्णांकाला समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. आणि रूपांतर कसं करायचं हा भाग आपण यापूर्वी पाहिला होता, त्याचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकतात आणि अगदी सहज गणित सोडवू शकतात. तर ही झाली पहिली मेथड, ज्यामध्ये छेद समान करून आपण बेरीज करतो. दुसरी एक मेथड तुम्हाला शिकवणार आहे. या ठिकाणी पहा, हेच गणित कसं सोडवायचं. 4/5 अधिक 3/10 दोन्ही पद्धती तुम्हाला माहिती असाव्यात. तर या ठिकाणी 4 आणि 10चं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 10 चौक 40 अधिक 3 आणि 5चं तिरकस गुणाकार 5 × 3 15 आणि छेदामध्ये या दोन्हीचा गुणाकार 5×10 50 इथं लिहा.
तर उत्तर येईल 40 अधिक 15 55/50. आता या ठिकाणी दिसायला उत्तरं तुम्हाला वेगवेगळी दिसतात, लक्षात घ्या. हे आहे 11/10, हे आहे 55/10, पण दोन्हीची किंमत सारखी आहे कारण हे दोन्हीही इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहेत. इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हणजे सममूल्य अपूर्णांक, जसं की 1/2 बरोबर 2/4. हे जसे इक्विव्हॅलेंट आहेत तसे म्हणजे हे उत्तरं जरी दिसायला वेगळी दिसली असली तरी दोन्हीची किंमत तीच आहे. तर यापैकी कोणतीही मेथड तुम्ही वापरू शकतात. आता हेच उदाहरण आपण वजाबाकीसाठी सुद्धा समजून घेऊयात. तर वजाबाकी कशी करायची अनलाईक फ्रॅक्शनची, तर एक उदाहरण घेऊयात आपण. 7/9 वजा 3/8. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला छेद समान करावे लागतील. पहिल्या मेथडनं आपण सोडवूयात, छेद समान करणे. तर या ठिकाणी छेद समान करण्यासाठी तुम्ही काय करता, 9 आणि 8 आहे, तर 8नी या पूर्ण अपूर्णांकाला गुणता तुम्ही. 7/9 गुणिले 8 गुणिले 8 वजा 3/8 या अपूर्णांकाला या छेदाने गुणूयात, 9 गुणिले 9. तर हा जर गुणाकार केला तर 7 गुणिले 8 7×8 56, छेदामध्ये 9 गुणिले 8 72 वजा 9×3 27 आणि छेदामध्ये जर गुणाकार केला हा, तर या ठिकाणी 9×8 72, म्हणजे छेद समान झालेला आहे. तर आपण 56 वजा 27 छेदामध्ये 72 लिहूयात. आता या ठिकाणी वजाबाकी करत असताना 16 मधून 7 गेले 9, हातचे 1 3, 15 मधून 3 गेले 2, 29/72. तर हे उत्तर तुम्हाला येतं. तर ही पद्धत आहे छेद समान करणे. म्हणजे या ठिकाणी आपण, तर हेच गणित दुसऱ्या पद्धतीने जर आपण सोडवलं, तिरकस गुणाकार कोणत्याही पद्धतीने तुम्ही सोडवा, 7/9 वजा 3/8 बरोबर तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी 8 आणि 7चा गुणाकार करायचा, लक्षात घ्या. क्रॉस मल्टिफिकेशन, क्रॉस मल्टिफिकेशन मध्ये तुम्हाला क्रॉस म्हणजे असं, तर या ठिकाणी हेच क्रॉस मल्टिफिकेशन. 7 गुणिले 8 7×8 56 वजा 9 गुणिले 3 27, छेदामध्ये 9 गुणिले 8चा गुणाकार करा, 9×8 72. तर या ठिकाणी 56 मधून 27 जर वजा केले तर उत्तर येतं 29/72. कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकतात ॲडिशन सबट्रॅक्शन करत असताना. एक तर छेद समान करणे मीन्स कन्वर्ट इन लाईक फ्रॅक्शन किंवा क्रॉस मल्टिफिकेशन, या दोन्हीही पद्धती तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेल्या आहेत बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी. तर यावरच आधारित आपण पाहूयात पुढील प्रॅक्टिस सेट और प्रॉब्लेम सेट 22. तर यानंतर पाहूया आपण प्रॉब्लेम सेट 22 आणि यामधील महत्त्वाचे प्रश्न. तर प्रॉब्लेम सेट 22 मध्ये पहिलाच प्रश्न आहे 1/8 अधिक 3/4. तर हे 1/8 अधिक 3/4 याला जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर 2×6 आणि 4×2 8 होईल. छेद समान झाला 8 आणि 8. या ठिकाणी 1 अधिक 6 छेदामध्ये 8 बरोबर 7/8. यानंतर पुढील प्रश्न 2/21 अधिक 3/7 एकाच पाड्यातील आहेत. तर 2/21 अधिक या पूर्णांकाला आपण 3 न गुणाकार करूयात. 3×3 9, 3×7 21, छेद समान झाला म्हणजेच 2 अधिक 9, बेरीज करूयात अंशाची, छेदामध्ये 21 आणि उत्तर येईल 11/21. यानंतर पुढील प्रश्न 2/5 अधिक 1/3. तर पहा, टू सॉल्विंग दिस क्वेश्चन 2/5 प्लस 1/3. तर या ठिकाणी डायरेक्ट तिरकस गुणाकार करून सोडूया. 3 गुणिले 2 3×2 6 अधिक 5 गुणिले 1 5×1 5 आणि छेदामध्ये या दोन्हीचा गुणाकार 3 गुणिले 5 15 बरोबर 6 आणि 5 11/15. नेक्स्ट क्वेश्चन 2/7 प्लस 1/2.
तर इक्वल फ्रॅक्शन करूयात आपण या ठिकाणी, म्हणजे डिनोमिनेटर सेम करूयात. तर 2नी या पूर्णांकाला गुणूयात. 2/7 गुणिले 2 गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 7 गुणिले 7, म्हणजे या छेदाने या पूर्ण अपूर्णांकाला आणि या छेदाने या पूर्ण अपूर्णांकाला गुणाकार केला आहे. तर 2×2 4, 7×2 14 अधिक 7×1 7, 2×7 14, 4 अधिक 7 म्हणजेच 11/14. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील प्रश्न आहे 3/9 अधिक 3/5. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 गुणिले 5, 3×5 15 अधिक 9×3 27 आणि छेदामध्ये 9 गुणिले 5 म्हणजे 45. तर या ठिकाणी बेरीज 15 अधिक 27 म्हणजेच 42/45. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण दुसरा प्रश्न, सबट्रॅक्शन. तर या ठिकाणी सबट्रॅक्शन करत असताना पहिलाच प्रश्न दिलेला आहे आपणास 3/10 वजा 1/20. तर गुणिले 2 आणि गुणिले 2 करूयात. 3×2 6, 10×2 20 वजा 1/20. 6 वजा 1 छेदामध्ये 20 करूयात. तर या ठिकाणी उत्तर येईल 5/20. यानंतर पुढील प्रश्न 3/4 वजा 1/2. टू कन्वर्ट इन लाईक फ्रॅक्शन, मल्टिपल इंटू 2 मल्टिपल इंटू 2. 3/4 मायनस 2/4 इज इक्वल टू 3 मायनस 2/4. So 3 minus 2 is equal to 1/4. Then next question. Question number 3. 6/14 minus 2/7 is equal to 6/14 minus 2/7 multiple 2 while making equivalent fraction 4/14 and is equal to 6 plus 4/14 is equal to 10/14. यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. 4/6 वजा 3/5 बरोबर 4/6. या ठिकाणी याच्या डिनोमिनेटरनं म्हणजे छेदानं याला गुणूयात समुच्छेद अपूर्णांक होण्यासाठी. वजा 3/5 याला आपण या छेदाने गुणूयात डिनोमिनेटरने 6. तर 4×5 20/30 वजा 3×6 18, 5×6 30 म्हणजेच 20 वजा 18 छेदामध्ये 30 बरोबर 2/30. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. In question number 5, 2/7 minus 1/4. Doing cross multiplication 4 into 2 8 minus 7 into 1 7 and 4 into 7 into 4 28. So is equal to 1/28. This is the correct answer. तर या पद्धतीने आपण हा भाग पाहिलेला आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट पार्ट. पुढील भाग आहे अ फ्रॅक्शन ऑफ अ कलेक्शन अँड अ मल्टिफिकेशन ऑफ अ फ्रॅक्शन. म्हणजेच अपूर्णांकाचं एकत्रितपणे करणे किंवा चित्ररूप माहिती किंवा अनुभव आणि समूह यांचा गुणाकाराच्या संदर्भामध्ये काही कन्सेप्ट आपल्याला पाहिजे. तर लक्षात घ्या, सपोज दॅट सिम्पली वे सम प्रॉब्लेम्स वी हॅव टू सी. या ठिकाणी समजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हे टोटल 12 गोट्या आहेत असं समजूयात आपण. गोट्या मार्बल
1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 आउट ऑफ या जेवढ्या आहेत त्या टोटल किती आहेत? टोटल इज इक्वल टू 12. याच्या जर आपल्याला अर्ध्या घ्यायच्या असतील 1/2 किंवा 1/3 तर ते कसं घेतो पहा. 1/3 ऑफ 12 इज इक्वल टू म्हणजे 1/3 म्हणजे काय? 3 समान भाग करायचे आणि त्यापैकी एक घ्यायचा. तर या ठिकाणी पहा हा एक पार्ट होईल, हा दुसरा आणि हे तिसरा. तर हे 3 समान भाग झाले, याचे 3 समान भाग. एकूण 12 मार्बल 3 ऑफ 12 म्हणजेच या ठिकाणी 12/1/3. तर हे टोटल 12 होते. आता हे 3 समान भाग केलेत कारण डिनोमिनेटरला 3 आहे आणि त्यापैकी एक भाग घ्या. तर या एक भागामध्ये किती आहेत? 1 2 3 4. या भागामध्ये 1 2 3 4 1 2 3 4. तर याचं उत्तर असेल 4 4 म्हणजेच 1/3 12/1/3 म्हणजे 4 किंवा 1/3 ऑफ 12 इज इक्वल टू 4. तर हीच संकल्पना घेऊन आपल्याला पुढील प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे. उदाहरण संग्रह, प्रॉब्लेम सेट. तर हे लक्षात ठेवा, पट किंवा मल्टिपल ऑफ या संकल्पनेतून काही उदाहरण आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहिला प्रॉब्लेम सेट आहे. प्रॉब्लेम सेट 23. व्हॉट इज द 1/3 ऑफ ईच ऑफ द कलेक्शन गिवन बिलो. म्हणजे खालील प्रत्येक समूहाचा 1/3 म्हणजे किती हे आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी 15 पेन्सिल दिलेला आहे. 15 पेन्सिल, तर त्याचा 1/3 म्हणजे काय? 1/3 गुणिले 15. 3 1 3 3 5 15 म्हणजेच 5. म्हणजे आपण असं लिहू शकतो 1/3 ऑफ 15 पेन्सिल इज इक्वल टू या पद्धतीनं. तर या ठिकाणी हा जर प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला याच पद्धतीनं सोडवायला असेल. 21 बलून्स आपण असं लिहू शकतो 1/3 ऑफ 21 बलून्स इज इक्वल टू किंवा इज इक्वल टू खाली लिहिलं तरी चालेल 1/3 गुणिले 21. 3 1 3 3 7 21 बरोबर 7. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे 3 चिल्ड्रन, 9 मुले. तर या ठिकाणी 9च्या हे मराठीमध्ये जर सोडवायचं असेल तर 9 मुलाच्या 1/3. तर या ठिकाणी 9 मुलाच्या 1/3 म्हणजे आपण असं लिहू शकतो 9 गुणिले 1/3. तर 3 याला भागायचं आहे. 3 1 3 3 3 9 म्हणजे उत्तर येईल 3. त्यानंतर पुढचा आहे 18 बुक्स म्हणजे 18 पुस्तकाच्या 1/3 गुणिले या ठिकाणी 18 गुणिले 1/3 करूयात. 3 1 3 3 संग 18 म्हणजेच उत्तर येईल 6. तर ही पद्धत लक्षात ठेवा. 1/2 1/3. अँड नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द 1/5 ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. सो फर्स्ट ऑफ ऑल यू राईट. तर खालील सर्वांच्या 1/5 म्हणजे किती. तर लक्षात ठेवा 1/5 ऑफ 20 रुपीज. तर हे आपण असं लिहू शकतो 1/5 ऑफ म्हणजेच गुणाकार आणि हे 20. 5 1 5 5 चोक 20 म्हणजे 4 रुपये. त्यानंतर नेक्स्ट 1/5 ऑफ 30 किलोमीटर. तर हे 1/5 गुणिले 30. 5 1 5 5 6 30 म्हणजेच 6 किलोमीटर. 1/5 ऑफ 30 किलोमीटर. यानंतर 15 लिटर. तर हेच मराठीमध्ये सोडवायचं असेल तर 15 लिटरच्या 1/5 म्हणजेच 15 गुणिले 1/5. 5 1 5 5 3 15 म्हणजेच 3 लिटर. त्यानंतर 25 सेमीच्या 1/5. तर हे सोडवायचं असेल तर तुम्हाला 25 गुणिले 1/5
5 एक 5, 5 5 25 बरोबर 5 सेमी. तर अगदी सिंपल थीम आहेत, या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. यानंतर थर्ड क्वेश्चन पाहूयात. खालील संख्येचा अपूर्णांक एवढा भाग काढा. तर दिलेली माहिती अशी आहे 2/3 ऑफ 30 म्हणजेच 2/3 गुणिले 30. तर 3 एक 3, 3 एक 3 आणि हे 0. तर या ठिकाणी 2 आणि 10 यांचा गुणाकार करायचा असतो. 2 गुणिले 10 बरोबर 20. यानंतर पुढील प्रश्न 7/11 ऑफ 22. तर या ठिकाणी 7/11 ऑफ म्हणजेच गुणाकार 22. 11 एक 11, 11 दोन्ही 22 आणि 7 गुणिले 2 7 मल्टिपल 2 इज इक्वल टू 14. यानंतर पाहूया पुढील प्रश्न 64च्या 3/8. हाच प्रश्न आपण मराठीत सोडवून घेऊयात. 64च्या 3/8 64 गुणिले 3/8. 8 एक 8, 8 8 64 आणि 8 गुणिले 3 बरोबर 24. त्यानंतर पुढचा आहे 65च्या 5/13. तर 65 गुणिले 5/13. 13 एक 13, 13 5 65 आणि 5 गुणिले 5 बरोबर 25. तर अगदी सहज आणि सिंपल पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आजच्या घटकातील महत्त्वाची आणि शेवटची कन्सेप्ट मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय. तर मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय ही संकल्पना समजून घेत असताना विद्यार्थी मित्रांनो यानंतर पाहूया आपण मिक्स्ड कन्सेप्ट. यालाच आपण संयुक्त पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणतो. पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि त्यालाच मिक्स्ड फ्रॅक्शन असं म्हणतात. तर मिक्स्ड फ्रॅक्शन ही संकल्पना काय आहे हे समजून घेऊयात. तर पहा मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये इंटिजर्स अँड फ्रॅक्शन बोथ नंबर्स आर अपीअर. म्हणजेच सो मिक्स्ड फ्रॅक्शन in this fraction suppose 2 plus 1/3. तर या ठिकाणी हे पूर्ण संख्या आहे, त्याला आपण इंटिजर असं सुद्धा म्हणतो किंवा हा पूर्णांक आहे 2 आणि हा जो आहे तो आहे अपूर्ण म्हणजेच फ्रॅक्शन किंवा अपूर्णांक आहे. तर हे दोन्ही एकत्रित आपण असं लिहू शकतो 2.1/3. तर यासारख्या अपूर्णांकाला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणतो. तर यामध्ये याचं जर उदाहरण पाहायचं असेल आपणास तर समजा 1.1/2. याचा अर्थ काय होतो पहा. समजा एक पूर्ण तुम्ही एक भाकर घेतलेली आहे जेवण्यासाठी आणि दुसरी भाकर अर्धी घेतलेली आहे. तर एक भाकर पूर्ण खाल्ली तुम्ही आणि दुसरी अर्धी खाल्ली तर दोन्ही मिळून किती खाल्ली. तर दोन्ही मिळून 1.1/2 मीन्स 1 इंटिजर 1/2 1 अँड 1/2 या पद्धतीने पण याचं वाचन केलं जातं. यालाच मराठीमध्ये दीड असं सुद्धा म्हटलं जातं दीड आणि इंग्लिशमध्ये 1.5. तर या प्रकारचे जे काही फ्रॅक्शन आहेत यालाच आपण मिक्स्ड फ्रॅक्शन असं म्हणतो. मिक्स्ड फ्रॅक्शन. तर या मिक्स्ड फ्रॅक्शनचं आपणास अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं ही पण आपण संकल्पना या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी इम्प्रॉपर फ्रॅक्शन याचा अर्थ नेमका काय होतो हे आपण समजून घेऊयात. मिक्स्ड फ्रॅक्शन टू इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे
पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, तर अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे. अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर म्हणजे मिक्स्ड फ्रॅक्शनचे इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये रूपांतर. सपोज दॅट एक फ्रॅक्शन आहे 7 इंटिजर 3/4, तर याचा अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं पाहूयात. तर 4 गुणिले 7 या दोन्हीचा गुणाकार करायचा म्हणजेच 4 गुणिले 7 अधिक हे न्यूमेरेटर अपॉन 4 इज इक्वल टू 4 इंटू 7 28 प्लस 3/4 इज इक्वल टू 31/4. म्हणजेच हा आहे मिक्स्ड फ्रॅक्शन. आणि हा आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन यालाच मराठीमध्ये पूर्णांक युक्त अपूर्णांक असं म्हणतात. पूर्णांक युक्त अपूर्णांक. आणि या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असं म्हणतात. अंशाधिक. तर याचं नाव अंशाधिक का आहे किंवा याला आपण अंशाधिक का म्हणतो, तर या ठिकाणी पहा, या प्रकारच्या अपूर्णांकामध्ये अंश हा 31 आहे, या ठिकाणी 4 आहे, म्हणजे 31 ऑलवेज ग्रेटर दॅन 4. म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा म्हणून त्याला अंश अधिक. छेदापेक्षा अंश मोठा मीन्स न्यूमेरेटर इज ऑलवेज ग्रेटर दॅन डिनोमिनेटर, सो इट्स कॉल्ड इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आणखी एक उदाहरण पाहूया आपण याचं. 5 इंटिजर 1/4 इज इक्वल टू, तर 4 इंटू 5 प्लस 1/4 इज इक्वल टू 4 इंटू 5 20 प्लस 1/4 इज इक्वल टू 21/4. आणखी एक उदाहरण घेऊयात आपण. 9 इंटिजर 2/3, सो हिअर 9 इंटू 3 प्लस 2/3, 9 इंटू 3 इज इक्वल टू 27 प्लस 2 इज इक्वल टू 3 इज इक्वल टू 29/3. तर आपण या प्रकारची उदाहरणं तोंडी सुद्धा सोडवू शकतो. म्हणजेच 9 त्रिक 27, 3 नम्म 27 अधिक 2 29/3. तर या प्रकारे आपण मिक्स्ड फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये रूपांतर कसं करायचं हे शिकलेलं आहे. यानंतर आपण शिकूयात इम्प्रॉपर फ्रॅक्शन इंटू मिक्स्ड फ्रॅक्शन. म्हणजेच अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर. अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर मीन्स इम्प्रॉपर फ्रॅक्शन इंटू मिक्स्ड फ्रॅक्शन. तर याचं एक उदाहरण पाहूयात. 25/6. तर आता हे सोडवत असताना काय करायचे आपल्याला, 25/6 करायचं आहे. 6 चौक 24, या ठिकाणी उरेल 1, तर हे आहे बाकी. आणि भागाकार कितीचा बसला, 4चा, म्हणून हे लिहायचं 4 आणि बाकी 1/6. कारण या बाकीला आणखी 6 भागना शिल्लक आहे म्हणून हे 1/6 या पद्धतीने लिहिता येतं. आणखी एखादं उदाहरण पाहूया आपण. 17/3, सो डिवायडेड 17 डिवायडेड बाय 3, सो 3 5चा 15 रिमेन्स 2 अँड द क्वेश्चन बिकम 5. So question write first 5 remains 2/3 because 2 also remains divided by 3. So its fraction 5 integer 2/3. म्हणजेच 25/6 बरोबर 4.1/6. याचं तुम्ही पुन्हा मिक्स्डमध्ये केला तर 6 चौक 24 अधिक 1 25 मीन्स 6 4चा 24 प्लस 1 25/6. यालाच आपण 3 5चा 15 प्लस 2 17/3 किंवा 5 इंटिजर 2/3 या पद्धतीने हे सोडवू शकतो.
आणखी एक नमुना उदाहरण पाहूया आपण. 20/6. सो डायरेक्टली बाय ओरली 6 3 चा 18 रिमेन्स 2/6. देन नेक्स्ट 50/9. 9 5 चा 44 रिमेन्स 5. 9 5 चा 45 रिमेन्स 5. 5/5 इंटिजर 5/9. तर तुम्हाला स्वाध्यायामध्ये काय करायचं आहे पहा. आजचा जो स्वाध्याय असणार आहे तुम्हाला, तर या स्वाध्यायामध्ये मिक्स्ड फ्रॅक्शन टू इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये काही गणित तुम्हाला सोडवायचे आहेत. तर तुम्हाला मिक्स्ड फ्रॅक्शन देतो मी. 7 इंटिजर 1/2, 9 इंटिजर 3/4, 11 इंटिजर 2/5, 7 इंटिजर 4/5, 4 इंटिजर 1/3, 6 इंटिजर 2/7. तर हे सर्व इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहेत. याचं मिक्स्ड फ्रॅक्शन आहेत, म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. आणि याच्या उलट आपण प्रश्न पाहणार आहोत, तो म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शन टू मिक्स्ड फ्रॅक्शन. तर हे सर्व 6 गणित लिहून घ्या आणि नक्की सोडवा. यानंतर आपण पाहूयात पुढचा प्रश्न, तो म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शन टू मिक्स्ड फ्रॅक्शन. म्हणजेच हे जर आपण मराठीमध्ये याचा अर्थ पाहिला तर अगदी सरळ अशा पद्धतीने लिहिता येतो आपण. अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. तर याची तुम्हाला फक्त 5 उदाहरणं देणार आहे. 25/8, 16/7, 30/9, 18/5 and 5th question 35/9. तर इतके प्रश्न सोडवा. यापूर्वी आपण यावरची उदाहरणं तुम्हाला सोडवून दिलेली आहेत. तर आपल्या पुस्तकामध्ये यावरील पुढील स्वाध्याय दिलेला नाही किंवा यावरचे कोणतेही प्रश्न दिलेले नाहीत. त्यामुळे आपण हा जाणीवपूर्वक स्वाध्याय दिलेला आहे. तर हा स्वाध्याय नक्की सोडवा. आणि म्हणजे जर हा स्वाध्याय सोडवला आणि तुम्हाला जर वाटलं की मला पाठवावेत उत्तरं, तर 8856 046 142 या नंबरला तुमचं नाव, वर्ग आणि तुमचा पत्ता टाकून मला याची उत्तरं पाठवू शकता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.